माझ्याकडं हा ते बकेट तेवढं चहा उचलून का मारेल बैल अवघडच आहे. आपा गेले गावाला आणि आता बैलाला पाणी कधीच कडू झाले भीती वाटायली. मस्त अशी बैल पोळ्याला रंगवलेली बैल आमची. हळूच पेले का हां हां. आणि इकडे आमचं कांद्याचं रोप एकदम भारी आले. आता उद्यापासून कांदे लावायला चालू करायचे. हे बघा पलीकडचं थोडंसं पिवळं पिवळं दिसायला शेंड करपते ते अगोदरचं रोप आणि हे परत 15 दिवस लेट टाकले. तरी त्या रोपाला 2.5 महिने झाले नाही. या रोपाला 1.5 महिना झाला आता. तरी आता उद्यापासून लावायला चालू करायचंय. आता कांदा लावायला किती दिवस लागते काय सांगता येत नाही. यायचं उद्यापासून गणपती बाप्पा येणार आहे. ते काम सण सगळं एकत्रच आले आमचं. बैल पोळा सगळं सण शेतातच गेली ती. याला पण ठेवा बघूया लांबून ठेवा. नाही मारत गरीब आहे व बिचार. पेली चांगलं. ही दुसऱ्याचं बैला पाणी पिलेलं आणि ती घरचा आहे. घरच्याचा जोडी एक मेला उन्हाळ्यामध्ये आणि परत काही घेतलंच नाही. तर असं या दोन्हीवरच काम चालू असते. आणि कसं बघायला लागलाय मार्का माझ्याकडंच. आणि आभाळाचं वातावरण आहे. ढग येतेच जाते. पाऊस सांगितला आज मंगळवार आहे बाजार आहे. आता गेलं का बाजारात जायचे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी शेतामध्येच मेहंदी लावली डोक्याला. आताच धुतले मेहंदी लावलेली डोक्याला. आणि आता जायचं घरी जायचं आहे. आज बाजार आहे मंगळवार आहे. तर गेलं का बाजारला जायचं. सणाचा बाजार आहे. आता उद्या गणपती गौरी सगळं सामान आणायचं उद्या बाजारात. नंतर परत शेतात यायचं आहे परवापासून. हां चला उद्या एकच दिवस सुट्टी आहे. त्याच्यामुळं सणाची तयारी उद्या एक दिवस काय होईल तेवढी करणार आहे. आणि परत कांदे लावायला सुरुवात करायची. कांदे लावायला किती 2-3 दिवस तर जाईल का काही एका दिवसात येईल. बायकांच्या भेटावर आहे बायका भेटण्यावर. तर चला आता आम्ही निघालो घरी.